नमस्कार. IIBM कॉलेज पिंपरी चिंचवड चिखली पुणे, IIBM कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या संस्थेमधून मी अमोल भागवत, HOD IIBM कॉलेज. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या माहिती संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला मी त्याची माहिती देणार आहे. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट म्हणजे आदरातिथ्य आणि सेवा देणारे क्षेत्र, ज्यामध्ये एअरलाइन्स, एव्हिएशन, एअरपोर्ट येतात, ज्यामध्ये हॉटेल इंडस्ट्री, हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम येतो, त्यामध्ये क्रूज लाईन, शिप मॅनेजमेंट म्हणजे जहाज यांचा अभ्यासक्रम येतो, त्यामध्ये ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, बिझनेस मॅनेजमेंट, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट या गोष्टीचा अभ्यासक्रम हॉस्पिटॅलिटी या कोर्समध्ये येत आहे. तर हॉस्पिटॅलिटी हा अभ्यासक्रम 10वी नंतर 2 वर्षाचा आहे व 12वी नंतर 3 वर्ष डिग्री आहे. FY, SY, TY जी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अंतर्गत डिग्री अभ्यासक्रम आहे आणि 11वी 12वी बोर्डाचा अभ्यासक्रम आहे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. हॉस्पिटल मॅनेजमेंटसाठी तुम्हाला सुरुवातीला CET परीक्षा द्यावी लागेल, त्यातून संस्थेकडून प्रोसेस पूर्ण होती. जे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत किंवा परीक्षा दिलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हॉस्पिटॅलिटीमधून नोकरी कोणती आहे, काही पालकांचे प्रश्न आहेत. आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पर्सनॅलिटी चांगली आहे, हाईट चांगली आहे, कम्युनिकेशन ही चांगलं आहे, पण बरेच विद्यार्थ्यांना हा कोर्स माहित नाहीये की 12वी नंतर 3 वर्ष डिग्री केल्यानंतर परदेशात जाता येतं किंवा विमानात जॉब करता येतं किंवा शिपवर जाता येतं किंवा हॉटेलमध्ये चांगल्या पोस्टवर काम करता येतं. हे बरेच विद्यार्थ्यांना माहित नाहीये. तर यासाठी IIBM संस्था मागील 15 वर्षापासून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विद्यार्थी घडले पाहिजेत, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी डेव्हलपमेंट झाले पाहिजेत, सर्वसामान्य कुटुंबातील मुलं पुढे गेली पाहिजेत, मराठी समाज पुढे गेला पाहिजे, मुस्लिम समाजातील मुलं बाहेर पडले पाहिजेत. यासाठी IIBM संस्था वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. तर हॉस्पिटॅलिटी म्हणजे हा जो अभ्यासक्रम आहे हा 10वी आणि 12वी नंतरचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये हा कोर्स पूर्ण होताच तुम्हाला 2 वर्षानंतर तुम्हाला 100% नोकरीची संधी आहे. 3 वर्ष डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्ही परदेशात जाऊ शकता. परदेशामध्ये एअरलाइन्स मध्ये काम करू शकता, टुरिझम मध्ये काम करू शकता, शिपवर काम करू शकता किंवा हॉटेल इंडस्ट्री मध्ये सुद्धा 100% काम करू शकता. या शिक्षणामध्ये पर्सेंटेजची अट नाहीये, या शिक्षणामध्ये पर्सेंटेजची कोणती अट नाहीये, पण पर्सनॅलिटी, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स या 3 गोष्टीच्या अटी आहेत. तुमचं बोलणं क्लिअर पाहिजे, तुमचं कॉन्फिडन्स पाहिजे, तुमचं धाडस पाहिजे. जर तुमच्या 3 गोष्टी असतील तर तुम्हाला 100% हॉस्पिटॅलिटी हा अभ्यासक्रम निवडायला कुठलीही हरकत असणार नाहीये. धन्यवाद. अमोल भागवत, पिंपरी चिंचवड, IIBM कॉलेज चिखली पुणे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी आणि पालक. मी प्रतीक्षा डफळ, सिनियर कोऑर्डिनेटर अँड डिफेन्स ट्रेनर, IIBM कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट चिखली पुणे. आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे कारण की आता तुम्हाला हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट विषयी माहिती मिळाली आहे, परंतु बरेच विद्यार्थी आणि पालकांना माहित नाही की या सेक्टरमधून विद्यार्थी कुठे जाऊ शकतात, सेफ आहेत का किंवा त्यांची लाईफ सेट होईल का, असे काही गैरसमज आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक डिसिजन घेण्यासाठी घाबरतात. परंतु या इंडस्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांना 6 महिन्याचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं. ते इंडियामध्ये असेल किंवा आउट ऑफ इंडिया असेल, विद्यार्थी स्वतःच्या पायावर सेट झाले पाहिजे हा एकमेव उद्देश संस्थेचा आहे. आज एअरपोर्ट असेल, हॉटेल असेल, क्रूज लाईन, इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम या सेक्टरमध्ये बघायला गेलं मोठमोठ्या IT सेक्टरमध्ये जवळजवळ महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी जास्त आहेत. विद्यार्थ्यांनी आज या सेक्टरमध्ये जाण्यासाठी घाबरतात. आज समाजाच्या भीतीमुळे असेल किंवा स्वतःवर येणाऱ्या संकटामुळे असेल, या भीतीमुळे विद्यार्थ्यांनी आज या सेक्टरमध्ये जाण्यासाठी घाबरत आहेत. परंतु विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे, तुमच्या स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा. आज समाज काय बोलतोय, काय घटना घडतायत किंवा स्वतःवर काय संकट येईल का हे बोलण्यापेक्षा त्या संकटांचा सामना कसा केला पाहिजे त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थिनींनी आठवड्यातून 1-2दा क्राईम पेट्रोल किंवा यासाठी सिरीज तुम्ही पाहिल्या पाहिजे. समाजामध्ये जे जे घडतंय त्यापासून आपण सावध कसं राहिले पाहिजे याचा विचार केला पाहिजे आणि तुम्ही नक्की करू शकता. आज ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असेल किंवा शहरी भागातील विद्यार्थिनी असेल, शेतकऱ्याची एखादी विद्यार्थिनी असेल, कॉन्फिडन्स खूप आहे, पर्सनॅलिटी चांगली आहे, दिसायला छान आहात. महाराष्ट्रातील मुली, शेतकऱ्यांच्या मुली आपल्या दिसायला खूप छान आहेत, बोलतात छान, कम्युनिकेशन चांगलं आहे आणि त्याच स्किलच्या बेसवर आज तुम्हाला या सेक्टरमध्ये खूप मोठ्या पद्धतीने संधी उपलब्ध आहे. मुलांच्या सोबतच मुलींनाही आज मोठ्या प्रमाणात संधी या सेक्टरमध्ये उपलब्ध झालेल्या आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये येण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर कोणतीही शंका मनामध्ये बाळगू नका. आज तुमच्या आईवडिलांचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय. मुलींकडे टाइम कमी असतो. 10वी किंवा 12वी नंतर 4 ते 5 वर्षामध्ये स्वतःची लाईफ सेट करायची असते किंवा 5 वर्षानंतर डायरेक्टली लग्नाचा डिसिजन घेतला जातो. त्यामुळे माझ्या मुलींना एक संदेश आहे की तुम्ही निदान लग्नाच्या आधी
जॉब करून स्वतःच्या पायावर तुम्ही सेट झालं पाहिजे. पैसा हा मॅटर नाही करत, परंतु तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही स्वतःच्या पायावर सेट होणं, आई वडिलांचं नाव उज्ज्वल करणं आणि स्वतःच्या सेफ्टीसाठी, स्वतःच्या फ्युचरसाठी काहीतरी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. यासाठी तुम्ही निदान 1 ते 2 वर्ष तरी लग्नाच्या आधी जॉब केलाच पाहिजे. स्वतःच्या पायावर तुम्ही सेट झालं पाहिजे. त्यामुळे हॉस्पिटॅलिटी हा एकमेव तुम्हाला असा पर्याय आहे की तुम्ही इंडियामध्येच नाही, आउट ऑफ इंडिया परदेशापर्यंत 100% घेऊ शकता. आणि मागील 15 वर्षापासून ज्या विद्यार्थिनी IIM संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थिनी आज चांगल्या पायावर त्यांच्या सेट झालेल्या आहेत. त्यांच्या आई वडिलांनाही त्यांचा अभिमान वाटतो आणि आम्हालाही अभिमान वाटते की एक ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आज परदेशापर्यंत जाऊन महिन्याला 4 ते 5 लाख रुपये इन्कम घेत आहे. US सारख्या ठिकाणी स्वतःचं वर्चस्व तिने निर्माण केलेलं आहे. तर तुम्हालाही माझं एकच सांगणं आहे की तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. फक्त स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा. कुठल्याही संकटांना डगमगू नका, सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला त्या लेवलपर्यंत 100% घेऊन जाईल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट किंवा एअरपोर्ट, हॉटेल, क्रूज लाईन, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम या सेक्टरमध्ये जाण्यासाठी विचार केला असेल किंवा स्वप्न पाहिले असेल तर कोणतीही शंका मनामध्ये बाळगू नका. पालकांनीही विद्यार्थिनींना सपोर्ट करा, विद्यार्थ्यांना सपोर्ट करा आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सेट व्हावं हीच IIM संस्थेची आणि माझी इच्छा आहे. तुमच्या फ्युचरसाठी, भविष्यासाठी माझ्याकडून, माझ्या संस्थेकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. प्रतीक्षा डफळ, IIM कॉलेज